हा गणपती बाप्पा मोरया शिवमंदिर तलाव बदलापूर पश्चिम मध्ये आपण आलेलो आहोत। भरपूर अशा प्रमाणामध्ये इथे गर्दी आहे, कारण आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आणि मोठे मोठे जे गणपती आहेत मंडळाचे वगैरे किंवा मोठ्या साईजचे जे गणपती बाप्पा आहेत त्यांचं विसर्जन या तलावामध्ये करण्यात येत आहे। आपण या ठिकाणी बघत आहोत भरपूर असे नागरिक मोठे मोठे जे गणपती आहेत ते घेऊन येत आहेत आणि त्याच दृष्टीने सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे या ठिकाणी हार निर्माल्य कलश याचं सुद्धा इथे ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले आहे, जेणेकरून जे काही हार वगैरे असतात किंवा जे काही फुलं वगैरे असतात त्या फुलांमुळे आपल्या नदी जी आहे ती प्रदूषित होऊ नये याची पूर्णपणे अशी काळजी घेण्यात येते। भरपूर प्रचंड अशी गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसते आहे गणपती बाप्पांच्या आरती, त्याचबरोबर आज गौरींचं सुद्धा विसर्जन आहे। आपली या ठिकाणी भरपूर असे नागरिकांच्या गर्दीद्वारे आपण अंदाज लावू शकतो की किती छान या ठिकाणी असं दृश्य असणार आहे। आपल्या गौरी गणपतीचं सुद्धा विसर्जन आज आहे। या ठिकाणाहून आपण तुम्हाला दृश्य दाखवत आहोत। थोडासा आवाज माझा तुम्हाला कमी येईल, जर आपण बघितलं तर इथून सगळे नागरिक आपल्याला दिसत आहेत। आज कुठेतरी बाप्पांचं विसर्जन आहे, त्यामुळे एक आनंद अश्रू सगळ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आज आपण बदलापूर मॅडमला विचारले। नमस्कार मॅम। शिवमंदिर तलावाजवळ आपण आलेलो आहोत। मोठे जे गणपती आहेत त्यांचं इथे विसर्जन होणार आहे आता आणि आरती चालू आहे। गौरी गणपती आहेत, भरपूर अशा गौरी गणपतीचं सुद्धा विसर्जन आहे। काही नागरिक आहेत त्यांना आपण बोलूया, काही भक्त आहेत। नमस्कार सर, काय गौरी गणपतींचं विसर्जन आहे आज, तर कसं मनोगत असणार आहे, काय वाटतंय? काय नाही, आनंद व्यक्त करतोय आम्ही। आज गणपती बाप्पा जात आहेत आणि बाप्पांनी लवकर या अशी मागणीही करतो। नमस्कार सर, आपलं नाव? प्रदीप देवरे। कुठल्या विभागातून आहात? चिखलोली। काय बोलाल गणपती बाप्पाला काय संदेश द्याल? की असं सगळ्यांना सुखी समाधानी राहू दे, सगळ्यांना आनंदी राहू दे आणि उत्साहित वातावरण राहू दे वर्षभर आणि पुढच्या वर्षी लोक मी गणपती बाप्पांना विनंती करतो। हे आपण बघूया। बोला गणपती बाप्पा मोरया। या ठिकाणी काही चिमुकल्याही आहेत गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी आलेल्या। काय नाव तुझं? तर प्रसाद आहे तुझ्याकडे, काय नाव तुझं? गणपती बाप्पा मोरया बोलायचं नाही? बोलूया ना, तू बोल, तुझं नाव काय? गणपती बाप्पा मोरया। अजून भरपूर ठिकाणी आपल्याला जायचं आहे गणपती बाप्पा निमित्ताने। गणपती बाप्पाचं विसर्जन आपण तुम्हाला लाईव्ह तर्फे दाखवत आहोत। भरपूर गर्दी आहे इथे भाविकांची। नमस्कार मॅम, कसं वाटतंय आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे? खूप छान वाटतंय आणि मनामध्ये दुःख सुद्धा आहे की गणपती बाप्पा एवढे 6 दिवस घरी होते, पण आता त्यांचं विसर्जन होत आहे, तर मनाला थोडी दुःख वाटते, पण आनंद पण तेवढाच आहे की 6 दिवस आम्ही खूप आनंदात गणपती यांचं दर्शन घेतलं आणि माझं रेश्मा धुळे। या ठिकाणी जर विसर्जनाला तुम्ही कोणीही येणार असाल तर कृपा करून सर्वांनी काळजी घ्या। आपल्याकडे लहान मुलं वगैरे असतील तुमच्याकडे तर त्यांचीही नक्कीच काळजी घ्या। चिमुकलीकडे बघूया आपण। चिमुकली ही बाप्पांचं दर्शन करण्यासाठी आलेली आहे। छान असे वेगवेगळ्या गणपती बाप्पांचं मोहक रूप आपल्याला या ठिकाणी दिसते। युवा पिढी आपली त्याच्या येते। आरती म्हणून गणपती बाप्पांना इथे निरोप देण्यात येतोय आणि जसं की आपण सांगितलं हार निर्माल्य कलश इथे करण्यात आलेला आहे। हार निर्माल्यचा वापर करा कलशचा असंच सांगण्यात येतंय, कारण हार किंवा फुलांच्या मार्फत आपण नदीमध्ये टाकू नये आणि त्याच्यामुळे आपली नदी प्रदूषित होऊ नये याची पूर्णपणे काळजी इथे घेण्यात येते। संरक्षण अतिशय सुंदर अशी वापर मात्र दादा यांनी सोय केलेली आहे। विसर्जनासाठी आपल्याला सर्व गोष्टीची पूर्तता या ठिकाणी केलेली आहे, तरी आपण गणपती बाप्पाचा निरोप देताना देवाला प्रार्थना करा की बाप्पा लवकरच पुढच्या वर्षी आमच्याकडनं यावर्षी जर काही सेवाभाव राहिली असेल
तर पुढच्या वर्षी नक्कीच आपण लवकर या, आम्ही तुमची वाट पाहतोय आणि त्या सेवेत काय कमी पडली असेल तर ते आम्ही पूर्ण करू असा शेवटचा निरोप देताना आज बाप्पाला सावकाश घेऊन जा, कोणती विटंबना होणार नाही याची आपण लक्ष द्यावे. नमस्कार. नाव सांगून दर्शकांना काय संदेश देणार, कसं म्हणतो? मी नगरसेवक तुकाराम म्हात्रे. या ठिकाणी शिवमंदिर तलाव या ठिकाणी आम्ही दरवर्षीच एक अतिशय चांगली अशी सोय करतो लोकांची. काल सुद्धा जवळजवळ 3000 गणपतींचं विसर्जन झालंय, 1.5 दिवस आणि 5 दिवसाच्या गणपतीचं. बाजूला कृत्रिम तलावाची सुद्धा आम्ही निर्मिती केली आहे. या ठिकाणी सुद्धा मोठ्या तलावात आम्ही विसर्जनाला यावर्षी पूर्णपणे सर्व सहयोग केलेला आहे. येणाऱ्या प्रत्येक गणेश भक्ताला टेबल लावून दिलेले आहेत. निर्माल्य कलशीची सोय, 10 स्वयंसेवक आहेत आणि आमच्या नगरपालिकेच्या प्रशासनाची माणसं सुद्धा आहेत. पोलीस प्रशासन आहे, ट्रॅफिकवाले, सगळ्यांचा सहयोग आहे. कुठेही रस्त्यात गणेश भक्तांना अडचण होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन करून आम्ही या ठिकाणी विसर्जनाचं पद्धतशीर तुम्हाला दिसत असेल की एक चांगल्या पद्धतीने आम्ही या चौपाटीवर गणेश भक्तांच्या आगमनासाठी तयारी जय्यत केलेली आहे. गणेश भक्तांना एकच सांगेन की आज आपण बाप्पाला निरोप देतोय, पुन्हा 10 दिवसाचे गणपती पण निरोप देणार आहोत. तर ज्या बाप्पाचं आज आपण आगमन होऊन आज 6वा दिवस आहे, आज गौरींबरोबर विसर्जन होत आहे, तर भावपूर्ण श्रद्धांजलीने आपण गणपतीचं विसर्जन करावं इतकेच मी विनंती करेन. धन्यवाद सर. आपण बोला. तर आपण बघितलं, छान अशा पद्धतीने सरांनी इथे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचबरोबर वामनदादा म्हात्रे आपले शहर प्रमुख यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करूया. त्यांनी खूप छान पद्धतीची सोय इथे सगळ्या नागरिकांसाठी केलेली आहे. त्याचबरोबर जास्त गर्दी होऊ नये आणि गर्दी झाली तरी संरक्षण दल इथे ठिकठिकाणी उपस्थित आहे. चला अजून आपण भरपूर अशा ठिकाणी जाणार आहोत. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. या ठिकाणी धन्यवाद.